ह्या गोष्टी आपण जेव्हा करतो, जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून करतो, मी ह्या लोकांनी कसं त्या जोपासायच्या, जसं तू करते आता. बरोबर. हे सर्वात मोठं याला म्हणता येईल की एक प्रकारचं आव्हान. एका प्रकारचं मोठं आव्हान आहे छंद जपणं. आणि आजकाल तर बिलकुल शक्य नाही, कारण सर्वजण एकतर करिअर किंवा पैसा याच गोष्टींच्या मागे धावलेले आहेत. प्रत्येकाला मोठं व्हायचंय, पण प्रत्येकाला काहीच लोक आहेत ज्यांच्या अंगी छंद आहे. छंद सर्वांच्याच अंगी आहे, पण काही लोक आहेत ज्यांना छंद पाळायचा. पण काय होतं, कधी कधी जबाबदाऱ्यांच्या किंवा मग भरपूर गोष्टी असतात यांच्या खाली ते छंद दबले जातात आणि त्यांच्यावर मग काम करता येत नाही. आणि एकदा का छंदापासून आपण थोडे लांब आलो ना, छंदही तुटून जातो. छंद तुटला म्हणजे आवड पण कमी होते. आवड कमी झाली की माणूस लक्ष देत नाही, वेस्ट ऑफ टाइम असं पण त्याला संबोधू लागतो. मग अशा वेळेस छंद भरपूर असतो माणसाकडे, दिवसातून भरपूर वेळ असतो. या वेळेमध्ये माणसाने स्वतःच्या छंदाला वेळ दिला गेला पाहिजे. काहीही करा पण द्यावं, कारण छंद ही एक अशी गोष्ट आहे जिथून माणूस स्वतःला अजून नव्या पद्धतीने ओळखतो. त्याच्या अजून म्हणजे ते म्हणतात ना, फुलाच्या पाकळ्या खुलतात, त्या पद्धतीने छंदामधून माणूस स्वतःला उमलतो. बरोबर. आणि असा उमलतो की स्वतःला आश्चर्य होतं की नाही, ही पण कला होती माझ्यात, की मी असं पण करू शकलो असतो. मग छंद जर बाळगला ना, आणि एक प्रकारचं समाधानही मिळतं. छंद मी ज्या वेळेला लिखाण करते ना, त्यावेळेस माझं काहीतरी इतर काही संघर्ष चालू असेल ना, मी माझं दुर्लक्ष होतं त्या गोष्टीवर, थोडंसं शांत वाटतं, पीसफुल. छंद ही आवडाची गोष्ट आहे, आणि आवड जपली की माणूस योग्य मार्गाला जातो. म्हणजे माणसाचं मनही प्रसन्न असतं आणि माणसाला एक असतं ना, जगण्याचं एक कारण असतं की नाही, हे पण करू शकतो, हे जपलं पाहिजे जबाबदाऱ्यांसोबत.